काय सांगाल? साधारणतः आज साहेबांच्या माध्यमातून आम्हा सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पदयात्रेचं नियोजन आहे. कात्र चौकामध्ये सभा झाली आणि त्या सभेला अनुसरून विकासाचा आराखडा संबंध दक्षिण पुण्याचा जो आहे तो त्या व्यासपीठाच्या माध्यमातून साहेबांनी अधोरेखित केला आहे आणि तोच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही सर्व हा पदयात्रेच्या माध्यमातून रोड शोच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करणार आहोत. एकंदरीत सभा बघता रॅली बघता कशी रॅली असेल याची? ही साधारणतः 1-2 किलोमीटरची रॅली आहे. त्यामध्ये साधारणतः भागातील सर्व दक्षिण भागातील सर्व जे उमेदवार आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते या रॅलीमध्ये साहेबांच्या बरोबर येणार आहेत. काय सांगत ताई? आज साहेब आपल्या भागात आलेले आहेत. सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ आलेले आहेत आणि सगळ्या लाडक्या बहिणींना भेट द्यायला आलेत, संबोधित करायला आलेत. निश्चितच सर्व लाडक्या बहिणी खूप खुश असतील. आज आमचे भाऊ आम्हाला भेटायला आलेले आहेत. आज ज्यांनी प्रत्येक बहिणीला एक मदतीचा हात दिलेला आहे त्यामुळे त्या निश्चितपणे ही गोष्ट विसरू शकणार नाही आणि त्या निश्चितपणे आमच्या सर्वांच्या पाठीशी उभे राहतील आणि या धनकोडीचा आम्ही कायापालट केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने बोलून. आणि खरोखरच आम्हाला मतरूपी आशीर्वाद मिळणार आणि आम्ही चौघे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होणार आहेत हा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि खरोखरच साहेबांचं सुद्धा मी आज धन्यवाद देते का आज आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना त्यांनी आज संधी दिली म्हणूनच आज आम्ही इथं लोकांसमोर एक उमेदवार म्हणून उभे आहोत. संधीचं आधी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने मी सांगेन. मी आता जास्त काही बोलत नाही. शिवसेनेला मत का दिलं पाहिजे? शिवसेनेला मत दिलं पाहिजे म्हणजे शिंदे साहेबांच्या ज्या योजना आहेत आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जी काही कामं केलेली आहेत ती आपण सर्वांनी बघितलेली आहेत, संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली. आणि आतापर्यंत पुण्यामध्ये असं वाटत होतं सर्वांना की शिवसेना नाहीये, पण आज शिंदे साहेबांची जी ताकद आहे आणि आज ज्या प्रभागामध्ये 4 जणांच्या पॅनल म्हणून जी ताकद लागती त्याच्यावरून शिंदे साहेबांची ताकद काय आहे ते लवकरच येणाऱ्या 16 तारखेला सर्वांना कळेलच. आणि त्यांना अजून भरपूर काही फॅसिलिटी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. लाडकी बहिणीचे भाव येत आहेत, कसा उत्साह आहे वातावरणामध्ये? खूप छान उत्साह आहे, भरपूर आनंद झाला सगळ्यांना ते येत आहेत म्हणून पुण्यामध्ये.